नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा येथे घराला भीषण आग। 4,43,000 रुपयाचे नुकसान। पशुधनाचा होरपळून मृत्यू। नमस्कार। अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा पाटीलपाडा येथे एका राहत्या घराला अचानक लागलेल्या भीषण आगीत घरदार जळून खाक झाले असून यात सुमारे 4,43,200 रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दुर्दैवाने या आगीत एक बैल आणि 3 गायींसह वासरे दगावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मालपाडा येथील रहिवासी विक्रम सुपा तडवी यांच्या राहत्या घराला रविवारी 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। आग इतकी भीषण होती की पाहता पाहता लाकडी कौलारू घराला आगीने पूर्णपणे कवेत घेतले। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। या दुर्घटनेत तडवी कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे। आगीत 40,000 रुपये किमतीचा एक बैल, 75,000 रुपये किमतीच्या 3 मोठ्या गायी आणि 30,000 रुपये किमतीची 2 वासरे यांचा होरपळून मृत्यू झाला। तसेच 1.5 लाख रुपयांचे लाकडी कौलारू घर पूर्णपणे जळून खाक झाले। तसेच घरात ठेवलेली 55,000 रुपयांची रोख रक्कमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। घरात साठवून ठेवलेली ज्वारी, मका, तांदूळ आणि गुरांचा 10,000 रुपयांचा चारा जळून राख झाला आहे। या घटनेबाबत विक्रम तडवी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार अग्नी उपद्रव अन्वये नोंद करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार पितांबर जगदाळे हे पुढील तपास करत आहेत। फिर्यादीने या आगीबाबत कोणावरही संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे। पवित्र होळी सण जवळ आला असताना बाधित शेतकरी कुटुंबाचे सर्वस्व या आगीत नष्ट झाल्याने शासनाकडून तातडीने मदतीचा हात मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।